मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टे, संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ. गेल्या काही दिवसांमध्ये मी सातत्यानं महाराष्ट्राचं विधानसभेचं राजकारण आणि त्याच्यामध्ये दलितांच्या राजकारणाची झालेली हत्या, त्यांच्या राजकीय हक्कांची झालेली हत्या, त्यांच्या आरक्षणावरती पडलेल्या दरोड्याच्या संदर्भात आणि विशेषतः माळशिरस मतदारसंघाचा रेफरन्स देऊन मी सातत्याने एक भूमिका घेऊन राजकारणात काम करतोय. सध्या ही भूमिका मी माझ्या इथून पुढच्या संपूर्ण वाटचालीमध्ये वापरणार आहे आणि जोपर्यंत राजकीय हक्काच्या संदर्भामधला हा अडथळा आहे तो दूर होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाहीये. असो, मी आता पुन्हा आपल्या समोर आलोय. त्याचं मुख्य कारण एकच आहे आणि ते कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचे जे एकूण मतदारसंघ आहेत त्यामध्ये 2 मतदारसंघ राखीव आहेत. एक माळशिरस आणि दुसरा मोहोळ. माळशिरसमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कशा पद्धतीनं गोंधळ घातलेला आहे आणि दलितांच्या राजकीय हक्कांची कशी वाट लावलेली आहे एका धनगर समाजातल्या माणसाला उमेदवारी देऊन, ते आपण पाहिलेलं आहे. मी त्याच्यावरती सातत्यानं बोलतोय. पण मी आता तातडीनं तुमच्या समोर बोलायला आलोय. त्याचं कारण असं की माझ्या हातात एक पत्र आहे. एक तर एका जिल्ह्यातल्या 2 जागा एससीच्या शरद पवारांनीच घेतलेल्या आहेत. ना काँग्रेस ह्याच्याबद्दल काय बोलते, उद्धव ठाकरेंना तर काय घेणं देणंच नाहीये मातंग समाजाचं आणि बाकी कुठल्या गोष्टीचं. जास्तीत जास्त जागा सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांनी घेतलेले आणि त्याच्यामध्ये या दोन्ही एससीच्या जागा त्यांच्याकडेच आहेत. माळशिरसमध्ये तर त्यांनी धनगराला उमेदवारी देऊन दलितांच्या नरडीला नख लावलेला आहे, आरक्षणाला नख लावलेला आहे. मोहोळच्या जागेमध्ये, मोहोळ 247 मध्ये या मतदारसंघामध्ये कुणाला उमेदवारी मिळणार ह्याच्याबद्दलची प्रचंड उत्सुकता सगळ्याच समाजामध्ये होती. विशेषतः मातंग समाजामध्ये ही उत्सुकता जास्त होती, कारण इथून आधी रमेश कदम हे या मतदारसंघातून निवडून आलेले होते आणि त्याच्यामुळे इथं कुणाला मिळणार. आणि रमेश कदम सुद्धा सर्व पक्षामध्ये चाचपणी करत होते. त्या शरद पवारांच्या बरोबर सुद्धा त्यांची चर्चा चालू आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी महाराष्ट्रभर आम्हाला ऐकायला मिळत होत्या. पण ठीक आहे, शरदचंद्रजी पवार हे विचारपूर्वकच निर्णय घेणार. ते इतके ज्येष्ठ आहेत आणि इतके म्हणजे मोठा माणूस आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. ते निर्णय घेतील ते योग्यच घेतील, अगदी विचारपूर्वक घेतील, याच्याबद्दल काही शंका नाहीये. गंमत अशी झालेली आहे की मोहोळला काल उमेदवाराची घोषणा शरद पवार पक्षाच्या वतीनं झाली आणि त्याच्यामध्ये सिद्धी रमेश कदम या रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी जाहीर केली. खरं तर सिद्धी रमेश कदम ही मुलगी अतिशय गोड मुलगी आहे, हुशार मुलगी आहे, वक्तृत्व चांगलं आहे, भाषेवरती अनेक भाषा तिला अवगत आहेत, चांगली मुलगी आहे. म्हणजे सुप्रिया सुळेंच्या जोडीची नसली तरी त्याला चांगली मदत होऊ शकते, इतकी चांगली मुलगी आहे आणि तिला उमेदवारी दिली. लोकांच्या मध्ये थोडंसं समाधानी झालं की बाबा रमेश कदम अण्णाभाऊसाठी महामंडळाच्या त्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये गुंतले होते, त्यांना जेल ही झालेली आहे, त्यामुळे आता त्यांना तिकीट देणार की नाही अशी एक चर्चा कुजबूज सगळीकडे होती. शरद पवार हुशारच आहेत, त्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. अशा पद्धतीनं त्यांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. तिकडं अनिल देशमुख जे आहेत, जे जेलमध्ये गेले होते, त्यांच्याही मुलाला त्यांनी तिकडे उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रमेश कदमाच्या मुलीला तिकीट मिळाल्यानंतर एक संमिश्र प्रतिक्रिया दलित समाजामध्ये व्यक्त झाली की रमेश कदमांच्या बद्दलचा विषय संपलेला आहे. मुलीला तिकीट देऊन एका चांगल्या उमेदवाराला, नवख्या महाराष्ट्रातली सगळ्यात तरुण उमेदवार असा तिचा उल्लेख होता, अवघ्या 26 वर्षाची सिद्धी, तिला त्यांनी उमेदवारी दिली. ही बातमी टीव्हीमध्ये प्रस्तुत झाली आणि चर्चेमध्ये आली. पण दरम्यान आज सकाळी बघतोय आम्ही टीव्ही उघडून तर आम्हाला दुसरंच एक बातमी ऐकायला मिळाली की 28/10 म्हणजे कालच रात्री हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेबांनी निवडणूक अधिकाऱ्याला पत्र लिहिले. काय लिहिलंय? प्रति 28/10/2024 प्रति निवडणूक निर्णय अधिकारी मोहोळ विधानसभा मतदारसंघ क्रमांक 247 जिल्हा सोलापूर. विषय एबी फॉर्म रद्द करण्याबाबत. महोदय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे मोहोळ विधानसभा मतदारसंघ क्रमांक 247 करता कुमारी सिद्धी रमेश कदम यांच्या नावे अनावधानाने एबी फॉर्म वितरित करण्यात आलेला आहे, तरी सदरचा फॉर्म रद्द समजण्यात यावा व श्री राजू ज्ञानू खरे यांच्या फॉर्मची नोंद करण्यात यावी ही विनंती. आपला जयंत पाटील. म्हणजे सिद्धी रमेश कदम या मुलीची निवड उमेदवार म्हणून जाहीर केली, तिला एबी फॉर्म दिला, महाराष्ट्रभर मीडियाच्या माध्यमातून तो पोहोचला आणि
हे मंडळी पत्र लिहितायत आणि सांगतायत की सिद्धी रमेश कदम यांच्या नावे जो एबी फॉर्म दिलाय तो अनवधानानं दिलाय. अनवधान, शरद पवारांचं अनवधान. हा शरद पवारांचा अपमान आहे. राजकारणामध्ये शरद पवार एखादी गोष्ट अनवधानानं करतील यावर माझा तर विश्वास नाहीये. पूर्णपणे अवधानानंच ते करणार आणि ते केलंच असणार. अनवधानानं, माळशिरसमध्ये सुद्धा अवधानानं विचारपूर्वकच निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि सिद्धीला सुद्धा उमेदवारी देण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेतलेला आहे. परंतु गेम झाली. दलितांच्या बद्दल आणि विशेषतः मातंग समाजाबद्दल पवार साहेबांची काय भावना आहे काय समजायला मार्ग नाही. त्यांनी सिद्धीला दिलेलं राजकारणातली उमेदवारी रद्द केली आणि राजू ज्ञानू खरे या बौद्ध समाजातल्या माणसाला उमेदवारी दिलेली आहे. मी तरी सुद्धा पवार साहेबांचे आभार मानेन की त्यांना बौद्धला तरी दिली. पण रमेश कदम हा तिथला आमदार असताना त्यांच्या मुलीला हे दिली जात नाही. अनिल देशमुखाच्या मुलाला तुम्ही त्या मतदारसंघामध्ये देता आणि तोच न्याय मोहोळमध्ये मात्र लावत नाही. पवार साहेब, तुमच्या एकूणच राजकारणाचे डाव सगळे तुमच्यावर उलटणार आहेत एवढंच मी सांगतो. आणि तुम्ही जे काही करीत आहात ते दलितांच्यासाठी आणि आमच्या समाजासाठी तरी योग्य नाहीये. मी महाराष्ट्रातल्या मातंग समाजातल्या लोकांना आवर्जून सांगेन की या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाचं काय करायचं ते तुम्ही ठरवा.